नमस्कार. ॲग्रोव्हिजनच्या आजच्या पहिल्या सेशनला डाळ उत्पादन हा विषय आपला आणि आपल्याला आज डॉक्टर राघव मुकुंद पारळकर सर यांचा परिचय देणं म्हणजे मला तरी नाही वाटत एवढा मोठा त्यांचं हे आहे. म्हणजे त्यांच्या मागे त्यांचा क्रेडेन्शियल्स किंवा अनुभव इतका सारा आहे. आता मला वाटतं तुम्हाला ते स्वतःच कळून येईल. तुम्हाला डाळ विषय किंवा उत्पादन किंवा सीड्सबद्दल काहीही जर पाहिजे असेल तर सरांना तुम्ही पहिले सर तुम्हाला सांगतील त्याच्यावर आणि मग तुम्हाला ज्या ज्या शंका वगैरे असतील किंवा काही प्रश्न आहे तुम्हाला काही स्वतःचं सुरू करायचं आहे किंवा प्रोडक्शन वाढवायचं आहे त्या सगळ्या कुठल्याही बाबतीत सर सक्षम आहे. तुम्ही त्यांना विचारा आणि ह्या सेमिनारचा पुरेपूर फायदा घ्या. लकीली काय असते खूप लोक असले ना तर थोडंसं आपल्याला विचारताना हे वाटते, पण आता आपण जेवढे लोक आहो तेवढ्यांना हे नॉलेज पार्टिसिपेट झालं ना तरी आपल्या ह्या ॲग्रोव्हिजनचा आणि तुमच्या वेळेचा सदुपयोग होईल. डॉक्टर राघव पारळकर साहेब यांची स्वतःची एक मॅनेजिंग डायरेक्टर आहे ते आणि गुना सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाची त्यांची स्वतःची फर्म आहे. याच्या आधी त्यांनी अंकुर सीड्स, अंकुरचं नाव सगळ्यांनी ऐकलंच असेल, त्याच्यामध्ये त्यांनी बराच वेळ त्यांनी रिसर्च आणि बऱ्याच सगळ्या टाईपचे कामं केले आहे. तर आता मी डॉक्टर राघव पारळकर सरांना सरांचे स्वागत करतो आणि आपण टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करूया. 8व्या ॲग्रोव्हिजन कार्यशाळा राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद मध्ये तुमचं स्वागत. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण कडधान्य आणि कडधान्यावर असलेल्या सर्व विषयांवर विचारविमर्श करत आहोत. अनेक वर्षापासून कडधान्यावर जे संशोधन झालं त्या संशोधनाचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत आत्तापर्यंत पोहोचला नाही आणि त्यामुळे उत्पादन आणि आपली उत्पादकता ही पूर्णपणे कमी राहिली. त्याची किंमत आपण आज मोजतो. म्हणून फ्रंटलाईनसारख्या देशाच्या अग्रणी मॅगझिनमध्ये, मासिकांमध्ये आपण काय चुका केल्या त्याबद्दल मोठमोठे लेख लिहून आलेत. सध्याच्या स्टेजमध्ये आपण जर विचार केला तर भारतामध्ये ज्या काही महत्त्वाचे कडधान्य आपण उगवू शकतो त्यामध्ये तूर, चणा, मूग, उडीद आणि सोयाबीन. तसंच सोयाबीन हे ऑइलसीड आणि पल्स दोन्ही क्रॉप म्हणून आपण ग्रो करतो. पण आपल्या सध्याच्या स्टेजमध्ये तूर, चणा, मूग आणि उडीद यांचं प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपण आणि भारतातसुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण उत्पादन घेत असतो. तसेच दुय्यम कडधान्याच्या पिकांमध्ये राजमा, मसूर, मोठ, वाटाणा, चवळी, कुल्थी, लाख म्हणजे लाखोळी या प्रकारचं उत्पादन आपण घेत असतो. आता ह्या सगळ्या कडधान्यांच्या स्थितीमध्ये आपल्याला लक्षात येईल की कडधान्याचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, दैनंदिन आहारामध्ये फार मोठा आहे. कारण भारतीयांचा जेवणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग हा कडधान्यांवर आधारित असतो. आपण जर विचार केला की आपल्याला प्रोटीन्सची, प्रथिनांची कमतरता आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्या प्रथिनांच्या कमतरतेकरता त्याच्यावर उपाय म्हणून कडधान्याला पर्याय नाही आहे. कारण भारत हा मुख्यतः व्हेजिटेरियन म्हणजे आपण ज्याला साधारण विचार करू की या सगळ्या सिस्टममध्ये जेवढेही आपली भारताची लोकसंख्या आहे आता त्याच्यातली जवळपास 80 ते 85% लोकसंख्या ही शाकाहारी आहे, व्हेजिटेरियन आहे. त्यामुळे त्या लोकसंख्येच्या मानाने आपल्याला कडधान्याचं महत्त्व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिसतं. आता जर विचार केला कडधान्यांच्या पिकांमध्ये नैसर्गिकरित्या काही गुणधर्म आहेत, त्याचा फार मोठा उपयोग भारतीय शेतीमध्ये आजपर्यंत शास्त्रज्ञांनी पूर्वीच्या शेतकऱ्यांनी आपणून केला आहे. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडधान्यामुळे
शेतामध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे कार्बन आणि अनेक प्रकारचे सूक्ष्म मूलद्रव्य तसेच मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन ह्या प्रकारची उत्पत्ती होत असते. त्यामुळे कडधान्य हे फक्त एक पीक म्हणून नाही तर जमिनीची उत्पादकता, जमिनीची प्रत आणि जमिनीचं एकंदरीत ज्याला आपण क्वालिटी म्हणतो ती इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणून, सुधारण्यासाठी म्हणून आपण याचा वापर करू शकतो. आपल्याला माहिती आहे की प्रथिनांचं महत्त्व खूप जास्ती आहे. त्यामुळे कडधान्यांमध्ये शक्यतोवर आपल्याला असं लक्षात येतं की 100 ग्रॅम प्रथिनांमध्ये 15 ते 25% तुम्हाला प्रथिनं मिळतात. त्याचा डायरेक्ट उपयोग आपल्याला दैनंदिन आहारामध्ये होतो आहे. आता ICMR नावाची जी संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, या संस्थेने अभ्यासात हे लक्षात आणून दिलेलं आहे की 15 ते 25 किलो जर आपल्याला प्रथिनांचे कमतरता या देशातनं कमी करायची असेल तर कमीत कमी 15 ते 25 किलो प्रथिनं प्रत्येक वर्षी दर माणशी आपण घेतले पाहिजेत. त्याकरता ह्या देशामध्ये प्रथिनांचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर म्हणजे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणं अत्यंत आवश्यक आहे. आता प्रथिनांमुळे आपल्याला प्रोटीन्स मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म मूलद्रव्यसुद्धा आपल्याला मिळतात. उत्प्रेरक ज्याला आपण ग्रोथ प्रमोटर्स म्हणतो, हॉर्मोन्स म्हणतो, त्याच्यासुद्धा वाढीसाठी प्रथिनांचा उपयोग होतो. आणि थोड्याफार प्रमाणात अनसॅच्युरेटेड किंवा सॅच्युरेटेड फॅट्स ज्याला आपण म्हणतो मेद, हा सुद्धा आपल्याला प्रथिनांच्या मधून मिळतो. म्हणजे प्रथिनांचं महत्त्व आपल्या दैनंदिन आहारामध्ये शाकाहारी लोकवस्तीमध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीपासून तर आजवर आणि याच्यानंतरसुद्धा पुढे अतिशय मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. याला दुसऱ्या प्रकारचं रिप्लेसमेंट म्हणजे याला दुसरा पर्याय नाही. आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये हा आहे की प्रथिनांची उत्पादन क्षमता किंवा ज्याला आपण उत्पादकता म्हणतो ती अतिशय कमी आहे. आणि प्रथिनांची उत्पादकता कमी असण्याचं कारण त्याला अनेक आहेत. त्या दृष्टीने आपल्याला आजचा आपण जे परिसंवाद आपण आयोजित केला आहे याचं मुख्य कारण हे आहे की आपल्याला प्रथिनांचं, कडधान्यांचं उत्पादन कसं वाढवता येईल, कडधान्याची उत्पादकता कशी वाढवता येईल, त्यासंबंधी आपण काय काय करू शकतो आणि मुख्य त्यामध्ये कुठले कुठले पर्याय आपल्याला शिल्लक आहेत. शेतकऱ्यांच्या पातळीवर, शास्त्रज्ञांच्या पातळीवर आपण कोणकोणते उपाय केले म्हणजे आपलं उत्पादन वाढेल या दृष्टिकोनातून आपण चर्चासत्र आयोजित केलं आहे. आता आपण जर लक्षात घेतलं तर विदर्भामध्ये फक्त 552 किलो प्रति हेक्टर, महाराष्ट्रात 466 किलो प्रति हेक्टर आणि पूर्ण भारताचा जर विचार केला तर 550 ते 600 किलो प्रति हेक्टर एवढी उत्पादकता आपल्या गेल्या 40 ते 50 वर्षाच्या दशकांमध्ये लक्षात येते. आता जर आपण पूर्ण सगळ्या कडधान्यांचा विचार केला तर असं लक्षात येईल की आपला कडधान्यांमध्ये आपल्या देशामध्ये जो काही भाग पेरला जातो त्यातनं जे उत्पन्न मिळतं आणि जे काही त्याची उत्पादकता मिळालेली आहे त्याचा जर आपण सारासार सगळ्या विषयांचा विचार केला तर असं लक्षात येईल की फक्त 500 ते 600 किलो प्रति हेक्टर एवढीच उत्पादकता आपल्या सगळ्या कडधान्यामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या देशामध्ये जरी आपण अनेक प्रकारे प्रयत्न करत असलो प्रथिनं लावायची तरी याची उत्पादकता कमी असण्याचे अनेक कारणं आहेत. त्या कारणांविषयी आपण पहिले समजून घेऊ की यातले कारणं कोणकोणते आहे. आपल्याला उत्पन्न कमी का मिळतं, कारण उत्पन्न कमी मिळण्याचे की कारणं तर असतील की त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न कमी मिळतं. तर त्याविषयी आपण पहिल्यांदा बघू की आपल्याला उत्पादन आणि आपलं बेसिक कडधान्याच्या उत्पादनामध्ये पहिला महत्त्वाचा गोष्ट अशी आहे की तुम्ही लक्षात येईल की कडधान्यांची उत्पत्ती जशी झाली अनेक प्रकारे जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्याचा जैविकरित्या त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रकारचे गुणधर्म निसर्गाने जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये स्वतःच त्याचं फाउंडेशन जे आहे म्हणजे जो पाया आहे तो मूलभूतरित्या कमकुवत आहे.
म्हणजे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या भागातनं असलेले गुणधर्म एकत्र आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे मूलभूत कडधान्यांचा पाया हा कमकुवत राहिला असल्यामुळे कडधान्यांमध्ये जैविकरित्या नैसर्गिकरित्या कमी उत्पादन द्यायची क्षमता आहे. स्वतःहून जास्ती उत्पन्न देणं हे त्यांना शक्य होत नाही. याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये प्रोटीन्सची मात्रा आपल्याला तयार करावी लागते. आणि आपल्याला साधी गोष्ट माहिती आहे की जर कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्ब आणि प्रथिने म्हणजे प्रोटीन्स यांचा जर विचार आपण केला तर आपल्याला एक लक्षात येतं की प्रथिने तयार करायला आपल्याला 2.5 पटीने जास्ती शक्ती लागते. त्याप्रमाणे जर विचार केला तर कर्ब तयार करायला फक्त 1 पट शक्ती लागते. याचा अर्थ असा की कोणत्याही पिकामध्ये जर समजा प्रथिने तयार करायची असतील तर त्या झाडांमध्ये 2.5% म्हणजे पटीने जास्ती त्याला शक्ती लागणार आहे. त्याच्यामुळे उत्पादनामध्ये नैसर्गिकरित्या घट होणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा जो मी महत्त्वाचा मुद्दा सांगितला की त्याचं जे सव्याचं जैविक जे रूप आहे झाडाचं ते जैविक रूपच मुळात कमकुवत असल्यामुळे त्याच्यामध्ये कमी उत्पादन क्षमता आहे. हा पहिला महत्त्वाचा गुणधर्म शेतकऱ्यांनी आणि शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा. तसेच दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या इथे अनेक ठिकाणी आपण पाहतो की जिथे काही भाग आहेत जिथे काही गुणधर्म असलेले नैसर्गिकरित्या गुणधर्म असलेले नवीन प्रजाती तयार होतात. तसं जर विचार केला तर आपल्या देशामध्ये कडधान्याच्या जुन्या ज्याला आपण लँड रेसेस किंवा व्हरायटीज म्हणतो किंवा कल्टिवर्स नावाचा शब्द आपण वापरतो त्या नैसर्गिकरित्या तयार होतात. पण त्यांचं काही ठिकाणी प्रजनन काही भागामध्येच होतं आणि ते अनेक ठिकाणी विखुरलं गेलं नाही आहे. त्याच्यामुळे प्रथिनांमध्ये किंवा कडधान्यांमध्ये सगळ्यात दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की त्यांचं जे काही जो भाग आहे जिथे त्यांची उत्पत्ती झाली आहे ती उत्पत्ती काही भागामध्ये रेस्ट्रिक्टेड आहे किंवा मर्यादित आहे. त्यामुळे त्याचं पूर्ण भारतभर किंवा पूर्ण जगाभर या प्रथिनांच्या कडधान्यांच्या पिकातलं गुणधर्म गेलेलं नाही आहे. त्यामुळे आपण तिथे त्यांची उत्पत्ती आत्तापर्यंत घेऊ शकलो नाही आहे. हा दुसरा भाग झाला. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रथिनांचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की प्रत्येक झाडाची स्वतःची एक नैसर्गिक क्षमता असते. आणि क्षमता कशी पाहतो आपण तुम्हाला माहिती आहे की आपण लहान मुलं पाहतो किंवा काही मुलं पाहतो चांगल्या घरची पाहतो ती असं धष्टपुष्ट असतात कारण त्यांना आपण चांगल्या प्रकारचं अन्न खाऊ पिऊ घालतो. जर आपण गडचिरोली गोंदिया किंवा चंद्रपूर किंवा अशा ट्रायबल एरियाजमध्ये आदिवासी भागांमध्ये गेलो तर तुम्हाला तिथे एक लक्षात येतं की तिथे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन म्हणजे क्वाशियोकोर किंवा मारास्मस नावाचे आजार आपल्याला दिसतात. म्हणजे तिथे कसं झालं असतं की त्या मुलांच्या पोटाचा नगारा आणि हातापायाच्या काड्या झाल्या असतात. तर हा जो प्रकार असतो हा त्यांना व्यवस्थित आपण अन्नधान्य दिलं नाही आहे याचा हा परिणाम आहे. तसंच झाडाचंही असतं. झाडामध्ये जर समजा आपण त्याला पूर्णपणे अन्नधान्य नत्रस्फुरत पलाश म्हणा किंवा बेसिक त्याला लागणारी मूलद्रव्य जर आपण दिलीत तर त्याच्यानंतर त्या झाडाची वाढ व्यवस्थित होते. पण लक्षात घ्या की प्रत्येक झाडामध्ये प्रत्येक पिकांमध्ये स्वतःची एक नैसर्गिक क्षमता असते. आणि ती नैसर्गिक क्षमता काय सांगते की झाडामध्ये किती कार्बन शोषून घ्यायची क्षमता आहे किंवा किती अन्न तयार करायची क्षमता आहे आणि त्या अन्नाचं रूपांतर पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे जसं प्रथिनांमध्ये रूपांतर करायचं आहे तर किती कर्ब शोषलं की त्याचं किती प्रथिने तयार होईल याचा प्रत्येक झाडाची एक क्षमता असते. त्यामुळे असं लक्षात येतं आपल्याला की प्रत्येक कडधान्यांमध्ये जेवढी काही झाडं निर्माण झाली आहेत त्याच्यामध्ये पहिले उत्पन्न कमी असण्याचं कारण मी सांगितलं की त्यात रूपांतरण होण्याची क्षमता कमी असते. म्हणजे कितीही तुम्ही अन्नद्रव्य शोषलं झाडाने तरी त्या अन्नद्रव्याचा रूपांतरण कर्बाचं रूपांतरण प्रथिनांमध्ये व्हायला झाडामध्ये तेवढी ताकद पाहिजे आणि नैसर्गिकरित्या ही ताकद कमी पडलेली आहे म्हणून प्रथिनांचं उत्पादन शक्यतो कमी होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आत्तापर्यंत ज्या काही जाती किंवा वाण विकसित केल्या आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला झाडाला सगळ्या गोष्टी उपलब्ध असतीलच असं नाही आहे. तर झाडाला जरी तुम्ही उपलब्ध करून दिलं तरी तुमच्या झाडाला त्या
वाणांनी किंवा त्या हायब्रिडनी किंवा त्या प्रजातींनी तसा प्रतिसाद दिला पाहिजे. तो प्रतिसाद जर कमी पडला तर उत्पन्नामध्ये घट येते. म्हणून असं लक्षात येतं की आत्तापर्यंत ज्या काही नैसर्गिकरित्या तयार झालेले जे वाण होते त्याच्यामध्ये झाडांची नैसर्गिक क्षमता प्रतिसाद द्यायची, मग ते खताला असो, तुमच्या कोणत्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजला असो किंवा प्रॅक्टिसेसला असो, जर समजा आपल्या स्वतःच्या या कमी पडल्या तर त्याच्यातनं उत्पन्नसुद्धा कमी पडेल. म्हणून एक लक्षात घ्या की आपल्याला त्याची एफिशियन्सी वाढवणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कोणत्या आत्तापर्यंत आपण उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या अतिशय कमी प्रमाणात केल्या गेल्यामुळे शेतकऱ्यांना लहान लहान गोष्टीच्या चुका होतात आणि त्या लहान लहान चुकांमुळे उत्पादनात घट होते किंवा उत्पादकता कमी मिळते. आता तसं जर आपण विचार केला तर आता तणनाशकांचा वापर किंवा तणांचा वापर, तण जे आहे तणनाशकाचा वापर करून जर आपण विचार केला की झाडांची क्षमता कशी वाढवायची, तर हे तर अगदी सरळ आहे की सुरुवातीच्या काळामध्ये झाड हे तणांशी स्पर्धा करत असतं आणि त्यावेळी जर झाडांच्या क्षमतेला जोमाने वाढ द्यायची असेल तर आपलं जे काही पीक आहे ते पूर्णपणे तणविरहित पाहिजे. म्हणून अगदी छोटी गोष्ट आहे की त्यावेळेला आपल्या झाडांनी तणांची स्पर्धा करू नये, म्हणून आपण त्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. तसंच दुसरी गोष्ट, जर समजा जेव्हा पाणी लागतं तेव्हा झाडाला जर व्यवस्थित पाणी मिळालं नाही, ज्या अवस्थेत पाणी लागतं त्यावेळेला मिळालं नाही तर त्याच्यावर सुद्धा झाडाचा विपरीत परिणाम होऊन उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो. तसंच एक लक्षात आलेलं आहे आपल्याला की आपण आत्तापर्यंत कडधान्यात उत्पन्न का नाही मिळू शकलो, कारण संशोधकांनी किंवा शास्त्रज्ञांनी संशोधन भरपूर केलं, पण ते संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत न पोचल्यामुळे किंवा त्यांना त्याची माहिती बरोबर नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीत घट होत गेली आणि कालांतरानंतर असं लक्षात आलं की आपल्याकडे झालेलं संशोधन आणि शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा शेतीवर असलेली वस्तुस्थिती याच्यात खूप मोठा फरक आहे आणि त्याच्यामुळे उत्पादन आपलं कमी आहे, आपल्या भारताची उत्पादकता कमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जेव्हा आपण पाहतो तर आपल्याकडे उत्पादनसुद्धा होतं आणि उत्पादन झाल्यानंतरसुद्धा त्या उत्पादनाचं नियोजन बरोबर आपण करू शकत नाही, म्हणूनसुद्धा आपल्या भारतामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे समस्यांना तोंड द्यावं लागतं. आता हे जे आपण कारणं बघितले की आपल्याला कडधान्याचं उत्पादन आपल्याकडे का कमी होतं, आपल्या इथे काय केलं म्हणजे कडधान्याचं उत्पन्न वाढवता येईल याबद्दल आपण थोडंसं विचार करू. एकतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आतापर्यंत ज्या जाती किंवा प्रजाती आपण तयार केल्यात पाहिल्यात त्याच्यामध्ये उत्पन्नाची क्षमता देण्याची क्षमता नैसर्गिकरित्या आहे आणि ती पूर्णपणे त्या लेवलला म्हणजे ती पूर्णपणे एक्सप्लॉइट होत नाही. जसं फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणजे जेवढं आपल्याला उत्पन्न मिळू शकतं तेवढं उत्पन्न घ्यायचं असेल तर त्या जातीला किंवा त्या प्रजातीला तुम्हाला भरपूर योग्य प्रमाणात खत, पाणी आणि त्याचं बाकीचं नियोजन दिलं गेलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की आपल्याला आपल्या कडधान्याची मध्ये ज्या जाती आहेत त्यांचा अभ्यास करायला पाहिजे की जाती कोणकोणत्या चांगल्या आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचं नियोजन आपण कसं करावं, नंतर त्याच्यामध्ये कोणत्या जाती केव्हा लावाव्या त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न मिळेल. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये कोणते गुणधर्म असे आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला जास्त उत्पन्न मिळवण्याचे चान्सेस आहेत. आणि शास्त्रज्ञांनी काय केलं आहे, शास्त्रज्ञांनी अनेक वर्षाचा अभ्यास करून म्हणजे अगदी सांगायचं प्रमाणे छोट्या गोष्टींनी की दोन झाडांचा जे गुणधर्म एकत्र आणून, ज्याला तुम्ही मराठीमध्ये परागीकरण म्हणता, परागीभवन म्हणतात, जसं निसर्गाने केलं तसं निसर्गाने केलं, तसं शास्त्रज्ञांनी केलं, तसंच आता बायोटेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आपण लॅबॉरेटरीजमध्ये सुद्धा करू शकतो. असे प्रकारचे नवीन प्रकारचे गुणधर्म एकत्र आणून आपण चांगल्या प्रकारच्या जाती प्रजाती कडधान्यामध्ये तयार करण्याचं संशोधन केलेलं आहे आणि त्याचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी आता तुम्हाला एक व्यवस्थित मार्गदर्शन द्यायची एक किट तयार केली आहे. असं समजा तुम्ही की शास्त्रज्ञांजवळ सगळी माहिती आहे की कोणत्या कडधान्यामध्ये कोणती क्षमता आहे, त्याच्यामध्ये आपण किती उत्पन्न काढू शकतो, त्याच्यासाठी असलेली तयारी काय आहे
आपण काय काय केलं म्हणजे आपल्या उत्पन्नात जास्ती भर मिळू शकतो, याचा सगळ्याचा अभ्यास करून आपण व्यवस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या आज मनस्थितीत आलेलो आहोत. यापूर्वी आपण अभ्यास केला, पण आपली क्षमता या बाबतीत कमी होती. आणि आता आपण जर व्यवस्थित विचार करून प्लॅनिंग करून याचा मार्गदर्शनाच्या खाली आपण जर व्यवस्थित विचार केला तर निश्चित आपल्याला यातनं आपलं उत्पन्न आणि उत्पादकता दोन्हीही वाढण्याच्या दृष्टीने मदत होईल. आता आपण पाहिलं की आपल्या याच्यामध्ये जेवढेही पिकं आहेत त्याच्यामध्ये आंतरपीक घेण्याची पद्धत आहे. आणि सतत आपण पाहिलं की आंतरपिकांमध्ये खरीफमध्ये आणि रब्बीमध्ये अनेक प्रकारचे आपण आंतरपिकं घेत असतो. आणि आंतरपिकं घेतल्यानंतर बाजरी तूर, नंतर सूर्यफूल तूर, सोयाबीन तूर, जवार तूर आणि कॉटन तूर ह्या प्रकारचे आंतरपिकं आपण खरीफमध्ये घेतो. तसंच रब्बीमध्ये हरभरा म्हणजे चिकपी आणि करडी, तसंच ऊस, हरभरा, गहू, हरभरा रब्बी ज्वारी आणि हरभरा मोहरी अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आंतरपिकं आपण कडधान्यामध्ये घेतो. हे लक्षात घ्या की आपल्या पूर्ण कडधान्यांमध्ये सगळ्यात मोठी क्षमता ही आहे की कडधान्याचा व्यवस्थित आंतरपीक घेता येतं. आणि आंतरपीक घेतल्यामुळे आपल्या ज्याला आपण क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणतो किंवा आपल्या एकाच भागामध्ये एकाच शेतामध्ये जास्तीत जास्त पिकं कशी घेता येतील, त्याच्यातनं आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढू शकू, त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास केला तर कडधान्याचा फार महत्त्वाचा सहभाग आपल्याला दिसेल. आपण जर समजा विचार केला की पूर्ण देशामध्ये आपण सगळ्या याचा विचार करून पूर्ण अभ्यास करून असं लक्षात येतं आपल्याला की महाराष्ट्रामध्ये, UPमध्ये आणि कर्नाटकामध्ये आपल्याला कडधान्याचा उपयोग जास्ती होतो. तर ओरिसा, केरळ आणि वेस्ट बंगाल या भागांमध्ये कडधान्य कमी प्रमाणात वापरली जातात. आणि याचं कारण लक्षात येईल तुम्हाला की ओरिसा, केरळ आणि वेस्ट बंगाल याच्यामध्ये तुम्हाला माल न्यूट्रिशन किंवा क्वाशियोकर मारास्मस किंवा ह्याचे प्रकार हे जास्ती दिसतील. जिथे ज्या ठिकाणी कडधान्याचं उत्पन्न जास्ती आहे तिथे हे रोग दिसत नाहीत. आपण जर समजा हा विचार केला की ओव्हरऑल जे काही आपण आत्तापर्यंत विकसित केलेले जे कडधान्य आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या जाती आहेत, त्यांना किती कोणकोणत्या कालावधीत आपण काय लावू शकतो, तर विदर्भाच्या लागवडीकरता विदर्भासाठी, महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी प्रत्येक पिकांमध्ये अनेक प्रकारची जाती, पीक, वाण, त्यात ते केव्हा काढले आहेत, त्या किती दिवसात तयार होतात, त्याच्यामध्ये वैशिष्ट्ये काय आहेत, याचा पूर्ण आपण अभ्यास करून एक कंप्लीट चार्ट तयार केलेला आहे. आणि तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता की प्रत्येक पिकांमध्ये आपल्याला तुरीमध्ये, मुगामध्ये, उडदामध्ये, हरभऱ्यामध्ये अशा अनेक प्रकारचे आपल्याला जातीमध्ये कोणकोणते वाण कोणकोणते आहेत, त्याचा गुणधर्म काय आहे याची पूर्ण आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. आता सांगायचं तात्पर्य असा की याचा अधिक विचार करून जर आपण या योग्य पद्धतीने वापरल्या आणि ज्या क्षमता आपल्या आहेत त्या समजून घेतल्या, तर मी आता उदाहरण तुम्हाला देणार आहे एक की हे आपण कसं करू शकतो. म्हणजे शेतकरी स्वतः अतिशय छोट्या प्रमाणावर चालू करून याचं आपण उत्पादन कसं वाढवू शकतो याचं मी थोडक्यात तुम्हाला उदाहरण देऊन समजून देतो. एक लक्षात घ्या की आपण आत्तापर्यंत नैसर्गिकरित्या ज्याला आपण ट्रॅडिशनल फार्मिंग म्हणतो, म्हणजे आपली गावरान पद्धत शेती करायची, ती करून आपण जे उत्पन्न घेतो त्याच्यापेक्षा हा एक चार्ट तयार केला. तुम्ही बघा उजवीकडे, त्याच्यामध्ये 40%, 14%, 41%, 64% आणि 27%, परंतु उत्पन्नामध्ये आपण वाढ केलेली आहे. आणि ही जी उत्पन्नात वाढ झाली आहे ही कशामुळे झाली आहे की आपण आधुनिक पद्धतीचे नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेले तंत्रज्ञान वापरून आपण त्याच्यामध्ये भर टाकली आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की चण्यामध्ये 40% आपण उत्पन्न वाढवू शकलो आहे, तुरीमध्ये 14 ते 15% उत्पन्न वाढवू शकलो आहे, उडीदमध्ये जवळपास 27% 28% आपण उत्पन्न वाढवू शकलो आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला उत्पादन क्षमता वाढवल्याशिवाय पर्याय नाही. उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर आधुनिक पद्धतीने आपल्याला शेती केली पाहिजे आणि त्या दृष्टीनेच आपण विचार करायला पाहिजे.
दुसरी गोष्ट तुम्ही बघा की बागायती आणि जिरायती शेतीमध्ये म्हणजे कोरडवाहू आणि जिथे पाणीचं सिंचनाची व्यवस्था आहे अशा ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्याला उत्पादन क्षमतेची गॅप दिसते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर समजा जिथे बागायती पिकं आहेत तिथे जर आपण व्यवस्थित उपयोगिता केली तर आपण उत्पन्नामध्ये अजून भर टाकू शकतो. याचा अर्थ असा आहे की आपल्याला उत्पन्न वाढवण्यासाठी अजून भरपूर मर्यादा आहेत. आपण उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. आता हे लक्षात येईल तुम्हाला की आपण जी काही आत्तापर्यंतचा आपला जो अभ्यास आहे जर आपण चांगली व्हेरायटी वापरली चांगलं वाण वापरलं तर आपल्याला 30% उत्पन्न वाढतं असं लक्षात येतं. जर योग्य प्रकारे खतं वापरलीत तर 14 ते 15% उत्पन्न वाढतं असं लक्षात येतं. खतांचं योग्य नियंत्रण केलं तर 21% उत्पन्न वाढेल असं लक्षात येईल. आणि जर समजा तुम्ही कीड नियंत्रण बरोबर केलं तर कीड नियंत्रणानंतर 26% उत्पन्न वाढेल. जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये पाणी दिलं तर 32% उत्पन्न वाढेल. याचा अर्थ काय तुम्ही बघा उजवीकडे की किती उत्पन्न कशामुळे किती वाढतं याचा एक छोटासा पण चार्ट दिला आहे. याचा अर्थ असा आहे की याच्यातलं एक जरी गोष्ट कमी पडली तर उत्पन्नामध्ये तेवढी घट होते. मी काय म्हणतो लक्षात आलं तुम्हाला? हा जो चार्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्हाला लक्षात येईल की व्हरायटीज चांगले वापरल्या, हायब्रिड चांगले वापरले, मटेरियल चांगलं वापरलं तर उत्पन्नामध्ये 30% आपण उत्पादन काढू शकतो. खतं वेळेवर दिली 14% उत्पन्न वाढवू शकतो. तणनाशकांचा बरोबर वापर केला तर 22% उत्पन्न वाढवू शकतो. किडींचं नियंत्रण बरोबर केलं तर 26% उत्पन्न वाढवू शकतो. रायझोबियम कल्चरचा जीवाणू खतांचा वापर केला तर 12% उत्पन्न वाढवू शकतो. आणि जर समजा तुम्ही योग्य वेळात पाण्याचं नियंत्रण केलं तर 32% उत्पन्न वाढवू शकतो. याचा अर्थ असा आहे की उत्पन्न वाढवण्यासाठी हे सगळे भाग हे घटक हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आता दुसरा एक विचार करू की जर आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे तर आपण उत्पन्न तर वाढवलं पण उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने आपण कुठे कमी पडतो. आता आपण शेतकऱ्यांनी म्हणून विचार करायला पाहिजे की आपण चांगली जात निवडतो का, हा पहिला मुद्दा. चांगली जात निवडतो का, चांगली व्हरायटी निवडतो का. दुसरी गोष्ट आपण चांगले प्रकारचे खतं देतो का, योग्य प्रमाणात योग्य वेळी योग्य असं खत देतो का, आपण तणाचं नियंत्रण कसं करतो, आपण किडीचं नियंत्रण कसं करतो आणि आपण पाण्याचं नियोजन कसं करतो. या गोष्टींवर तुमच्या पिकाचा उत्पादन क्षमता आणि उत्पादकता अवलंबून आहे. आणि पूर्ण भारतामध्ये जो काही आत्तापर्यंत 50 वर्ष अभ्यास केला त्याच्यामध्ये लोकांना हे लक्षात आलं. म्हणून आपण आता सांगू शकतो की या गोष्टींचा जर विचार केला तर फक्त चांगल्या व्हरायटीनी चांगल्या खतानी आपण उत्पन्न वाढवू शकतो हे तुम्हाला लक्षात येईल. आता याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा मी घेतो आहे की जो मुद्दा आपल्या दृष्टीने शास्त्रज्ञांच्या दृष्टीने आणि बाकी संशोधकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरला. त्याला शास्त्रज्ञ लोक हेटेरोसिस म्हणतात. आता विचार करा की तुम्ही जेवढेही पिकं पाहता त्या पिकांमध्ये जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल आपल्याला की तृणवर्गीय पिकं जेवढे होते याला सिरियल्स म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हा हेटेरोसिस हा जो प्रकार आहे याचा वापर केला शास्त्रज्ञांनी. आता हेटेरोसिस काय आहे तुम्हाला मराठीत सांगतो मी पहिले की जर समजा दोन वेगवेगळ्या गुणधर्म, दोन वेगवेगळ्या पॅरेंट्स म्हणजे ज्याला तुम्ही मराठीमध्ये नर आणि मादी म्हणाल त्यांच्याकडनं एकत्र आणले आणि एकत्र आणून जर त्याच्यामध्ये दोन्ही गुणधर्म एकत्र आणून एक जर नवीन जात तयार केली तर त्या जातीला आपण F1 म्हणतो. F1 म्हणजे पहिल्या तयार झालेली पहिली जनरेशन की जी आपण शेतकरी म्हणून शेतीमध्ये लावतो. आता हे जे F1 मटेरियल असतं हे आपण शेतीत लावतो. हे कशाने तयार झालं असतं की दोन वेगवेगळ्या प्रजाती एकत्र आणतो आपण, त्याचे गुणधर्म एकत्र आणतो आणि गुणधर्म एकत्र आणून ती जात तयार करतो. तर ह्या प्रक्रियेला इंग्रजीमध्ये हेटेरोसिस म्हणतात. याला म्हणतात हेटेरोसिस. या हेटेरोसिसचा वापर करून आत्तापर्यंत तुम्ही बघा की भारतामध्ये हरित क्रांती झाली,
भारतामध्ये हरित क्रांती निर्माण झाल्यानंतर हरित क्रांतीमुळे भारतामध्ये गव्हाचं उत्पादन वाढलं, भारतामध्ये तांदळाचं उत्पादन वाढलं, भारतामध्ये कपाशीचं उत्पादन वाढलं, तांदळामध्ये सूर्यफुलाचं उत्पादन वाढलं, त्याच्यामध्ये भाजीपाल्यांचं उत्पादन वाढलं आणि इव्हन आपण ज्याला फुलशेती म्हणतो फुलांचं सुद्धा उत्पादन वाढलं. आणि या सगळ्यांना एकमेव गोष्ट होती कारणीभूत की त्याच्यामध्ये हेटेरोसिस म्हणजे दोन प्रकारचे गुणधर्म एकत्र आणण्याची क्षमता या झाडांमध्ये होती. पण कडधान्यांमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की कडधान्याची नैसर्गिक क्षमताच नाही आहे की हे सगळे गुणधर्म एकत्र आपण आणू शकू. म्हणून जगामध्ये 50 वर्षाचा संशोधन केल्यानंतर, लक्षात घ्या ही गोष्ट सोपी नाही आहे, कडधान्यामध्ये 50 वर्षाचं संशोधन केल्यानंतर पहिल्यांदा जगामध्ये पहिला हायब्रिड आपण विकसित केला आहे. आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की त्या हायब्रिड डेव्हलपमेंटचा एक स्वतः महत्त्वाचा घटक म्हणून मला काम करायची अनेक वर्षे संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा घेऊन मी आज तुमच्यासमोर उभा आहे. कारण ते जर नसतं केलं आपण तर आपण तुरीचं उत्पन्न तिप्पट नसतं वाढू शकलो. आज तुरीचं उत्पन्न आपण तिप्पट वाढवू शकतो आहे याचा तुम्ही विचार करा. मी आज आत्तापर्यंत जी दाखवलं तुम्हाला ही आत्ताची सद्यस्थिती दाखवली कडधान्याची की आपली परिस्थिती किती बिकट आहे, किती भयान आहे, आपण किती दरिद्र रेषेखाली आहोत, आपली कंडिशन किती वाईट आहे हे आज आत्तापर्यंत तुम्हाला समजलं. आता याच्यानंतर मी जे बोलणार आहे ते असं बोलणार आहे की जेणेकरून तुमची प्रगती कशी होईल, काय काय आपण केलं म्हणजे जेणेकरून आपलं उत्पादन वाढेल, उत्पादकता वाढेल आणि आपल्याला खऱ्या अर्थाने भारत हा समृद्ध कसा होईल या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून एक लक्षात घ्या की हेटेरोसिस हा जो वर्ड आहे हा तुम्ही लिहून ठेवा तुमच्या डिक्शनरीमध्ये आणि नंतर याचं एक्सप्लेनेशन नंतर बघा की याला किती महत्त्व आहे. हे सगळ्या पिकांमध्ये आतापर्यंत काम झालं पण दुर्दैवाने कडधान्यामध्ये काम झालेलं नव्हतं. ते काम ॲक्रिसॅट नावाच्या संस्थेने आणि अनेक प्रकारच्या मान्यवर संस्थांनी मिळून केलं. तसंच काही लोकांनी मिळून याचा वापर करून तुमच्यासमोर असे काही महत्त्वाचे गुणधर्म समोर ठेवले की ज्याने उत्पन्न वाढण्याची क्षमता निर्माण झाली आहे. आणि लक्षात ठेवा हे एका दिवसाचं काम नाही, याला 30 वर्षाचं संशोधन आवश्यक आहे. म्हणून हे लक्षात घ्या की आपण ज्या पिकांमध्ये काम केलं त्या पिकांमध्ये आपण याचा विचार करतो आहे. आणि हे लक्षात घ्या की जे काही आत्तापर्यंत क्षमता असते झाडाची, प्रत्येक झाडाची क्षमता असते वाढायची किंवा उत्पादन द्यायची. त्याच्यामध्ये लक्षात आलं आपल्याला की ज्वारीची क्षमता हेटेरोसिसची 80% ज्वारीची 19 ते 54% मक्याची 10 ते 48 आणि तुरीची 20 ते 100%. म्हणजे तुरीमध्ये ही क्षमता आहे की तुरीच्या पिकामध्ये आपण उत्पन्न 100% वाढवू शकतो. हे तुम्ही लक्षात घ्या. आता याच्यासाठी आपण जे काही आत्तापर्यंत अभ्यास केला त्याचा विचार करून रानटी वनस्पतींचे गुणधर्म आपण साध्या पिकामध्ये टाकलेत आणि त्याला ती प्रोसेस कशी आहे, त्या प्रोसेसमध्ये काय केलं आहे हे दाखवलेलं आहे याच्यात. आता लक्षात घ्या की तुरीचं पीक जे आहे, मी थोडं तुरीच्या पिकाबद्दल तुम्हाला सांगतो थोडक्यात की तुरीचं पीक किती महत्त्वाचं आहे आणि तुरीचं एक्झाम्पल देऊन सांगतो की तुरीच्या पिकाचं आपण काय काय करू शकतो. हे बघा, तुरीच्या जे पानं आहेत त्याच्यापासून आपल्याला जनावरांना चारा मिळू शकतो, जनावरांचा न्यूट्रिशन वाढवू शकतो. तुरीच्या जे काही शेंगा आहेत त्याचा वापर आपण त्याच्या शेंगाचे जे टरफल आहेत वरचे त्याचासुद्धा फोडर म्हणून वापर करू शकतो. जे दाणे आहेत त्याचा वापर आपण आपल्या स्वतःच्या खाण्याकरता करू शकतो. ज्या तुरहटे आहेत त्याचा आपण वापर ज्वलनशील क्रियाशील एक वस्तू म्हणून उपयोग त्याचा करू शकतो. जे त्याचे पानं पडल्यात खाली त्याच्यामुळे जमिनीची नैसर्गिक क्षमता वाढू शकते. तसंच जमिनीमध्ये जे मुळे आहेत तुरीचे त्याच्यामुळे जवळपास 40 किलो नत्र प्रतिवर्षी हे ॲड होतं. म्हणजे याचा लक्षात घ्या तुम्ही की आपण जसा नत्र स्फुरत पाला दरवर्षी टाकतो रासायनिक खतांच्या मार्फत, ते तुरीच्या पिकामध्ये टाकायची गरज नाही. तुरीच्या पिकामध्ये 40 किलो नत्र प्रति हेक्टरी तुम्हाला सहजरित्या मिळू शकतं. याचा किती मोठा उपयोग आहे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, तुरीचं जे झाड आहे त्याची मुळे ते 3 मीटरपर्यंत खाली जातात. तसंच त्याच्यापासून फॉस्फरस रिलीज होतं तुरीच्या मुळापासून. त्याचासुद्धा उपयोग
झाडांच्या बाकीच्या क्षमते वाढण्यासाठी फॉस्फरसचा सुद्धा उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फॉस्फरस हे जे मिळतं ते अवेलेबल फॉर्ममध्ये नसतं, ते अवेलेबल फॉर्ममध्ये करून घेण्यासाठी तुरीच्या मुळांचा उपयोग होतो. तसंच अनेक प्रकारचे मूलद्रव्य झाडातनं जमिनीतनं खिचण्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी तुरीच्या झाडाचा उपयोग होतो. तर याचा अर्थ काय लक्षात आला आपल्याला की तुरीच्या झाडाचा वरपासून खालपर्यंत जर अभ्यास केला तर झाडाचा प्रत्येक पार्ट म्हणजे प्रत्येक भाग हा आपल्या उपयोगाचा आहे. याच्यातनं लक्षात आलं तुम्हाला. आता महत्त्वाची गोष्ट की हे एक प्रकारचा कडधान्य रूपी पीक आहे आणि याच्यामध्ये हायब्रिड तयार केलेलं आहे आपण पहिले. आता हायब्रिड जे तयार केलं त्या हायब्रिड तुरीतला जगातला पहिला हायब्रिड तयार करण्याचा मान आपल्याला आहे. आत्तापर्यंत तुरीत जगात हायब्रिड्स नव्हते. हे विचार करून लक्षात घ्या की त्याचा उपयोग आता आपण कसा करणार. भारतामध्ये लक्षात घ्या तुम्ही की मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटका या भागामध्ये तुरीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं आणि या भागामध्ये आत्तापर्यंत सगळा अभ्यास केला गेलेला आहे. आता पूर्ण भारतामध्ये सगळीकडे या हायब्रिडचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपल्याला पुढे आव्हान आहे. आता लक्षात घ्या की बिहार, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश आणि वेस्ट बंगाल याच्यामध्ये उत्पादनता जास्ती आहे तुरीची. आणि सगळ्यात कठीण कंडिशन कोणाची झाली आहे की ओरिसा, तामिळनाड, राजस्थान या भागांमध्ये उत्पादन क्षमता कमी होते आहे. आता आपण बघूया की आपल्याला तुरीची गरज जी आहे, आपण दरवर्षी तूर आयात करतो आणि तूर आयात करताना किती करतो तर 7 मिलियन टनपर्यंत तूर आपण आयात करतो. त्याचा आकडा हा दिवसेगणित वाढतो आहे. कारण आपली जी क्षमता आहे ह्याचा विचार केला की आपलं जे उत्पन्न आहे, तुम्ही जर खालची रेष बघाल, या ग्राफमधली खालची रेष बघाल तर आपली उत्पादकता ही अतिशय खालच्या दर्जावर आहे. आपला एरिया कॉन्स्टंट आहे, प्रोडक्शन कॉन्स्टंट आहे आणि उत्पादकता कमी झालेली आहे. त्याच्यामुळे लक्षात दिलं आपल्याला की याच्यानंतर आपल्याला पुढे प्रोडक्शन वाढवल्याशिवाय आपली प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता म्हणजे उत्पादन एका एकरी किंवा एका हेक्टरी वाढल्याशिवाय पर्याय नाही आहे. आता जर आपण याचा विचार केला तर असं लक्षात आलं की आपली उत्पादकता बदललेली नाही आहे आणि याचं कारण असं आहे की आपल्या भारतामध्ये जी काही गरज आहे ती फार मोठी आहे. आपण जे पारंपरिक वाणं आत्तापर्यंत वापरले, पारंपरिक वाणांचा अर्थ असा जुने जे वाणं आपण वापरले त्या जुन्या वाणांपासून फक्त 600 ते 700 क्विंटल म्हणजे क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न म्हणजे 600 किलो प्रति हेक्टरी उत्पन्न आपल्याला मिळालेलं आहे. हे लक्षात घ्या की 600 किलो प्रति हेक्टर उत्पन्न म्हणजे 2 ते 2.5 क्विंटल एका एकराला आपल्याला उत्पन्न पारंपरिक वाणाने दिलेलं आहे. याच्या विरुद्ध आता जे हायब्रिडचं डेव्हलपमेंट आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांनी कमीत कमी 30 क्विंटलपर्यंत उत्पन्न दिलेलं आहे. 30 क्विंटल प्रति हेक्टरी म्हणजे 10 क्विंटल एका एकराला. याचा विचार करा की उत्पन्नामध्ये किती पटीने फरक पडला आहे. 10 पटीने फरक पडलेला आहे. याचा अर्थ असा आहे की याचा नीट विचार करण्यासाठी आपण तुरीचा नीट अभ्यास करू. आता की मला जे पॉईंट सांगायचे ते समजून घ्या. एवढे जरी तुम्ही पॉईंट्स लक्षात घेतले तुमच्या उत्पन्नात दुपटीचा फरक निश्चित पडेल आणि तिपटीचा फरक पडल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण जे आत्तापर्यंत शेती करत होतो त्या शेतीमध्ये आणि आता जे आपण मार्गदर्शनाखाली शेती करतो याच्यामध्ये किती फरक पडला आहे आणि त्या उत्पादनात जर आपण फरक पडला तर असं लक्षात येईल की आपण कुठे चुका करत होतो. आता हे मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो. तुम्ही स्वतः कागद पेन्सिल आणली असेल तुमच्याबरोबर तर ते काढा आणि एक पॉईंट लिहून घ्या की तुम्ही कुठे चुका करता हे सांगा मला. मग मी तुमच्याशी इंटरॅक्शन करून सांगतो की एक्झॅक्टली तुम्ही याच्यात बदल करा म्हणजे तुम्हाला उत्पन्नात इथे फरक पडेल. कारण आम्ही 12 क्विंटल एका एकराला उत्पन्न आज घेतलेलं आहे. एका एकराला 12 क्विंटल परत उत्पन्न आमचं मिळालेलं आहे. जे 2 ते 2.5 क्विंटलपर्यंत मिळत होतं लोकांना त्याचं 10 ते 12 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळवलेलं आहे. याचा अर्थ काय हे लक्षात घ्या की मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो, त्याचा नीट विचार करा आणि त्याच्यावर नीट अभ्यास करून मग मला सांगा की आपण आपलं उत्पादन का म्हणून वाढू शकत नाही. आता एक लक्षात घ्या की आत्तापर्यंत सांगितलं की पारंपरिक वाणाची क्षमताच नव्हती उत्पन्न द्यायची म्हणून आपल्याला उत्पन्न हे कमी मिळालं. पारंपरिक वाणाची क्षमता नसल्यामुळे आपल्याला उत्पन्न कमी मिळालं, उत्पादन कमी मिळालं, उत्पादकता कमी राहिली. आता याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की वातावरणात होणारे सततचे बदल, कारण वातावरण सारखं नसतं, त्यात होणारे सततचे बदल, अनियमित होणारा पाऊस कधी जास्ती कधी कमी,
कीड किंवा रोग याचं कमी जास्ती होणारं असंतुलन, कधी कीड जास्ती पडते, कधी आपण अति जास्ती फवाराचा वापर करतो. आणि आपण काय करतो माहिती आहे का, सगळ्यात मोठी चूक करतो की आपण आपल्या याच्यामध्ये अशी एक धारणा झालेली आहे की खूप जास्ती पैसा खर्च करता शेतीवर म्हणजे खूप पैसा मिळेल. कमीत कमी पैसा खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आजच्या कार्यशाळेचा आपला महत्त्वाचा उद्देशच तो आहे की आपण ही कार्यशाळा कशासाठी ठेवली, की या उद्देशाकरता ठेवली की आपला उत्पादन खर्च कमीत कमी कसा होईल. कारण देवेंद्रजी त्या दिवशी आले होते, फडणवीसजी किंवा गडकरीजींनी सुद्धा सांगितलं आपल्याला की आपल्या देशाची सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की आपली उत्पादकता कमी आहे. म्हणजे उत्पादन नाही आहे असं नाही भाग, आपला देश प्रत्येक गोष्टीत नंबर 1 आहे, पण आपल्यामध्ये प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी उत्पन्न आपलं कमी पडतं. याचे अनेक कारणं आहेत आणि ती कारणं समजून घेण्यासाठी आपण ही कार्यशाळा आयोजित केली आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की आपल्याला आता पारंपरिक वाणांना बाजूला सारून नवीन प्रकारच्या वाणांचा अभ्यास करून हायब्रिडच्या मागे लागून किंवा नवीन प्रकारचे डेव्हलपमेंट करून आपलं उत्पन्न वाढवल्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा की भारताची सध्याची स्थिती ही तुम्हाला सांगितली. आता महत्त्वाचा प्रॉब्लेम सांगतो की आता जे आपण हायब्रिड तयार केला तुरीतलं, यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हे पारंपरिक वाणापेक्षा 30 ते 40% अधिक उत्पन्न देतं. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट की लक्षात घ्या, तुरीमध्ये 2 प्रकारचे महत्त्वाचे रोग आहेत. एक मर रोग आहे आणि दुसरा वांज रोग आहे. मर रोगाला त्याला मराठीमध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला फुसारम विल्ट म्हणतात आणि वांजला स्टर्लिटी मोझॅइक म्हणतात. हे जे दोन्ही रोग आहेत त्या दोन्ही रोगांना हे दोन्ही रोग 100% पीक खाऊन जातात. म्हणजे एकदा जर का हा रोग आला तर 40% ते 100% रोग हा वाढत जाईल आणि पूर्ण पिकाचं उत्पादन शून्य होऊन जाईल. तर असं न होण्यासाठी म्हणून या दोन्ही रोगांना प्रतिकारक शक्ती पहिल्यांदा शास्त्रज्ञांनी निर्माण केली आणि नंतर हे गुणधर्म एकत्र आणून हे हायब्रिड वाण तयार केलं. आता त्याच्यामुळे भरघोस वाढ होते उत्पन्नात आणि याचा उपयोग आपण आंतरपिकासाठी करू शकतो आणि ते अधिक लाभदायी आहे. आता बघा, तुम्ही थोडक्यात सांगतो की संकरित तूर काय आहे. संकरित तूर असा प्रकार आहे की मादी आणि नर म्हणजे मेल आणि फिमेल हे 2 फ्लॉवर्स आपण एकत्र आणले आणि नरबंधत्वाचा अर्थ म्हणजे मेल स्टर्लिटीचा वापर करून मधमाशांच्या द्वारे आपण परागीभवन केलं आणि मधमाशांच्या द्वारे परागीभवन करून संकरित तूर निर्माण केली. आता ही जी संकरित तूर निर्माण झाली आहे, या संकरित तूर निर्माण करण्याच्या प्रक्रियेला जवळपास 25 वर्षाची मेथड लागली आपल्याला. 25 वर्ष लागले हे काम करून घेण्यासाठी की हे कसं होतं, काय होतं, कशामुळे होतं, कुठे आपण चुका करतो. तर ते आपण समजून घेऊया थोडक्यात की याच्यात आपण काय काय केलं. आता बघा, नरबंधत्व असलेली तूर जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला वरती जर पाहिलं डावीकडची तूर तुमच्या स्क्रीनवरच्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पिवळेपणा कमी दिसेल. ज्या फुलामध्ये टोकाला पिवळेपण कमी दिसेल ते झालं नरबंधत्व. आणि उजवीकडे जर तुम्ही पाहिलं तर तिथे पुंकेसर म्हणजे पोलन्स आहेत त्याला, आणि त्याला मधमाशी अटॅच्ड आहे. मधमाशी त्या पोलन्सवर जाऊन बसली आहे. ही मधमाशी काय करते, मधमाशी याचं पराग घेते आणि त्या फिमेलवर जाते आणि त्याच्यामुळे नवीन प्रकारचं वाण विकसित होतं, संकरित तूर तयार होते. मग अगदी थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला की संकरित तूर तयार कशी होते. आता लक्षात घ्या की आत्तापर्यंत संकरित तूर का तयार नाही झाली, कारण हे लक्षात घ्या की फुलाचा जो आकारमान असतो किंवा फुल जे असतं नैसर्गिकरित्या त्याचा काही गुणधर्म असतो. जर तुम्ही तुरीच्या फुलाचा गुणधर्म पाहिला तर तुरीचं फूल हे स्वतःला पूर्णपणे झाकलेलं असतं. त्याच्यामुळे तुरीच्या फुलाचा परागकण हा दुसऱ्या फुलावर जाऊन स्वतःहून पडत नाही. त्याच्यासाठी तो परागकण एका फुलापासून दुसऱ्या फुलाकडे जायला कीटकांचा किंवा मधमाशांचाच वापर करावा लागतो. म्हणून आत्तापर्यंत तुरीमध्ये हायब्रिड तयार झालं नव्हतं. मी काय म्हणतो लक्षात येतं तुम्हाला. आता हायब्रिड काय तयार झालं, कारण आपण फुलांचं स्ट्रक्चर असं बदलवलं किंवा त्याच्यात परिवर्तन असं केलं की जेणेकरून आता परागकण सहजरित्या नरापासून मादीपर्यंत जाऊ शकतील आणि नवीन प्रकारचे संकरित वाण तयार होऊ शकेल. आता याचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला आणि ही प्रोसेस कशी करतो आपण, शास्त्रज्ञ लोक काय करतात त्याचं तुम्हाला हे डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं आहे की फूल कसं उघडायचं, त्यातनं परागकण कसे बाहेर काढायचे, नंतर पोलिनेशन कसं करायचं म्हणजे परागीकरण कसं करायचं याची ही प्रोसेस सांगितलेली आहे. नंतर हे मी सांगितलं तुम्हाला की जनरली कसं आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की कीटक हा फार महत्त्वाचा रोल प्ले करतात. म्हणजे जिथे कीटक आहेत तिथे परागीभवन चांगलं होतं.
म्हणून संकरित तूर जिथे जिथे तयार करायची आपल्याला त्या ठिकाणी काही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एकतर तिथे लक्षात घ्या की जिथे मधमाशा जास्ती तिथे परागीभवन जास्ती, तिथे संकरित तुरीचं प्रोडक्शन जास्ती. जिथे कीटकनाशक कमी, मधमाशा कमी, तिथे परागीभवन कमी, संकरित तुरीचं उत्पादनसुद्धा कमी. म्हणून लक्षात येईल की जिथे नदी नाले असा जो भाग आहे, नदी नाल्याचा भाग, त्या भागांमध्ये संकरित तुरीचं जर प्रोडक्शन केलं, उत्पादन जर घेतलं, सीड प्रोडक्शन जर केलं तर ते जास्ती प्रमाणात मिळतं असा शास्त्रज्ञांचा अनुभव आहे. म्हणजे जिथे आपण कीटकनाशक जास्ती फवारतो, लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे, जिथे कीटकनाशक जास्ती फवारतो, जिथे अतिशय मोठ्या प्रमाणावर तणनाशकांचा वापर करतो, अशा ठिकाणी तुम्हाला केव्हा ना केव्हा सीड म्हणजे बियाणांचा बीज उत्पादनाकरता प्रॉब्लेम येणार. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही शक्यतोवर तणनाशकांचा किंवा कीटकनाशकांचा वापर कमीत कमी केला पाहिजे, असा याच्यामागचा उद्देश आहे. म्हणून लक्षात ठेवा की ह्या गोष्टी आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, संकरित बीजोत्पादन करताना 500 मीटरचं अंतर अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कसं की जिथे आपण तूर लावतो त्याच्या आजूबाजूला 500 मीटरपर्यंत त्या जातीची आजूबाजूला तूर नको, म्हणजे तूरच नको. जर तिथे तूर असली तर तिथून परागीभवनाने ते जे आपण मटेरियल लावतो ते मटेरियल इम्प्युअर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परागीभवनाचा बीजोत्पादनासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तुमच्या झाडांमध्ये अंतर पाहिजे. म्हणजे जिथे आपण तूर लावू, जिथे सीड प्रोडक्शन करू, तिथे 500 मीटर अंतरापर्यंत चारही बाजूनी तुरीचं झाड नको. हा महत्त्वाचा दृष्टिकोन असल्यामुळे बीजोत्पादन संकरित तुरीत अतिशय कठीण झालेलं आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या. बाकीच्या पिकांमध्ये जसं बीजोत्पादन सोपं आहे तसं तुरीत बीजोत्पादन इतकं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यातनं वापर करावा लागेल. दुसरी गोष्ट, आता हे जे आपण उत्पन्न पाहिलं तर तुम्ही बघा की हायब्रिड तयार झालं. आता हायब्रिड आणि तुमची व्हॅरायटी आहे, दोन मी उदाहरणं दिली आहेत तुम्हाला. तुम्ही जे पारंपरिक वाण लावता त्याची कंडिशन बघा किती आहे, त्याची वाढ बघा कशी आहे, आणि जे हायब्रिड लावला त्याची वाढ बघा कशी आहे. तुम्हाला असं लक्षात येईल की पारंपरिक वाणापेक्षा हायब्रिड संकरित तुरीची वाढ ही जास्ती आहे, उत्पादन जास्ती आहे, त्याच्यामध्ये मुळांची वाढ जास्ती आहे, झाडाची वाढ जास्ती आहे, कमी बियाणं लागतं प्रति एकरी, तणांशी चांगलं स्पर्धा करू शकतं हायब्रिड बियाणं. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, कीड प्रतिकारक शक्ती चांगली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे पाणी साठतं अशा ठिकाणी सुद्धा ते जिवंत राहू शकतं. आता हे तयार कसं केलं या प्रोसेसमध्ये मी जाणार नाही, कारण हे अनेक शास्त्रीय दृष्टिकोन आहेत. 25 वर्षाचा संशोधन आहे आणि त्याच्यामागे कसं डेव्हलपमेंट झाली ही प्रोसेस तुम्हाला हळूहळू पुढे, तर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्याची नंतर आपल्याला चर्चा करता येईल की हे डेव्हलपमेंट आपण कशी केली. आणि ह्या पद्धतीने आपण काय करतो की शक्यतोवर आपण ए लाईन म्हणजे मादी आणि आजूबाजूला बी लाईन म्हणजे मेंटेनर किंवा त्याला आपण 3 प्रकारचे हे असतात, ए बी आणि आर लाईन्स असतात. त्याच्यापैकी ए लाईन आणि आर लाईनचा वापर करून आपण संकरित तूर तयार करतो आहे. आता हे बघा तुम्ही इथे दिलेलं आहे मी याच्यामध्ये की हे एक नेट शेड आहे, शेड नेट आहे. त्या शेड नेटमध्ये एक ए लाईन लावली आहे, त्याच्या बाजूनी आर लाईन लावली आहे, आणि त्याच्यापासून क्रॉसिंग होऊन म्हणजे परागीभवन होऊन तुमची संकरित तूर तयार झाली आहे. आता याच्यामध्ये लक्षात येईल की ICPH 2670 आणि ICPH 2740 या नावाचे 2 महत्त्वाचे वाण तयार झालेले आहेत. याचा वापर करून आपण आत्तापर्यंत जवळपास 30 ते 40% अधिक उत्पन्न सहजरित्या नेऊ शकलो. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला किती दिवसांमध्ये कोणत्या प्रकारच्या जमिनींमध्ये तूर लावावी, काय काय करावं, या प्रकारची डिटेल मी तुम्हाला आता हे सांगतो की काय केलं म्हणजे उत्पादनात वाढ होईल. हा सगळा अभ्यास जो केलेला आहे, अनेक प्रकारच्या हायब्रिडचा अभ्यास केला आहे, जवळपास 10,000 प्रकारचे जातींचा अभ्यास केला. त्यानंतर हे 5-6, 10-15 हायब्रिड तयार झाले आहेत. आणि त्याच्यामध्ये जे बेस्ट मटेरियल आहे ते मटेरियल आता आपण तुमच्यासमोर सांगतो आहे की याच्यामध्ये लक्षात घ्या की कमी कालावधीत येणारं, मध्यम कालावधीत येणारं, अति कालावधीत उशिरा येणारं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कालावधीतले बियाणं आपण तयार केलेलं आहे. त्याचा वापर आपण निश्चित करावा. दुसरी गोष्ट की जर आपण विचार केला की कोणकोणत्या
राज्यांमध्ये कोणकोणतं वाण महत्त्वाचं आहे, तर असं लक्षात येतं की महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि याच्यामध्ये ICPS 2671 हे वाण चांगलं आहे. तसं ICPS 2740 याचासुद्धा वापर महाराष्ट्रात आता लोकांनी चालू केला आहे. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, उजवीकडे जर तुम्ही पाहिलं तर इतक्या टक्क्यांनी जे 25%, 35%, 56%, 69%, 46%, 51%, हा जो टक्केवारी जी दिली आहे उजव्या साईडला, ते उत्पादनातली वाढ आहे. आणि ही वाढ आपण लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येईल की या सगळ्या गोष्टींचा उत्पादन क्षमता वाढते. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की आता आपण तूर तयार केली समजा, पण लोक मग विचार करतात का हो ही डाळ शिजते का, मग या डाळीचा कलर काय, रंग काय, मग ही सहज लोक विकत घेतात का, हा प्रश्न साहजिक येतो. तर शास्त्रज्ञांनी पहिले याचा उलटा विचार केला की डाळ कशी पाहिजे, आपल्याला कोणत्या प्रकारची तूर पाहिजे, कोणत्या प्रकारची डाळ पाहिजे, तर डाळीत प्रोटीन किती पाहिजे, आणि मग तशा प्रकारचं हायब्रिड तयार केलं. म्हणजे आता लक्षात घ्या, गुजरातमध्ये पांढरी तूर चालते, महाराष्ट्रात लाल तूर चालते. आता याला मला सांगा, वरचं टर्फल काढल्यानंतर पांढरी तूर काय आणि लाल तूर काय, तूर आतमध्ये सारखीच आहे. पण एक डोक्यात एक लोकांच्या अनेक वर्षापासून एक ज्याला आपण म्हणतो ना, एक धारणा बसली असते की आमच्या भागामध्ये हीच साहेब तूर चालते, ही चालतच नाही. अशा अनेक प्रकारचे असे भ्रम किंवा संभ्रम लोकांच्या डोक्यात असतात. त्यामुळे आपण याची व्यवस्थित चर्चा करूनच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर हे लक्षात घ्या की आपण जी तूर तयार केलेली आहे त्या तुरीमध्ये व्यापारी तत्वावर ती तूर चांगली आहे, त्या तुरीचा कलर चांगला आहे, त्याच्यात प्रोटीन कंटेंट चांगला आहे, त्याची डाळ चांगली होती. मी दाखवतो तुम्हाला पुढे की काय काय त्याची डेव्हलपमेंट आपण करतो आहे. आता शेतकऱ्यांचं काय मत आहे याच्याबद्दल. शेतकऱ्यांना आम्ही जवळपास असं सांगता येईल की 6000 ठिकाणी भारतात, किती ठिकाणी, 6000 ठिकाणी भारतात ही तूर लावली. आणि 6000 ठिकाणी लावून किती वर्ष लावली, 10 ते 12 वर्ष लावली, 1-2 वर्ष नाही लावली. 10 ते 12 वर्ष लावून अभ्यास केला की ही तूर काय आहे, याचा आपण काय विचार करू शकतो, कुठे कसे क्रॉसेस केले म्हणजे त्यातनं काय जास्त उत्पन्न मिळेल, आणि हा अभ्यास करून आपण याचा अभ्यास करून हा विचार केला. जसा पूर्वी तुम्हाला सांगतो उदाहरण, नाथ कंपनीचं मी आता उदाहरण देऊ शकत नाही किंवा उदाहरण म्हणून द्यायचं नाही, पण अनेक प्रायव्हेट कंपन्या बियाणं द्यायची घाई करतात मार्केटमध्ये, आणि मग त्या बियाणामध्ये ते फूल येतं पण फळ येतच नाही. मग आपण कंप्लेंट करतो त्या कंपनीवाल्याची की साहेब फूल आला पण फळ नाही आलं, मग या कंपनीचं बियाणं बोगस आहे. मग आपण बियाणं घेतो, बियाणं टाकतो आतमध्ये जमिनीत, पण ते उगवलंच नाही. तर हे जे काही प्रकार असतात, हे सगळे प्रकार ज्यामुळे होतात ते सगळ्या प्रकारचा अभ्यास करून असा प्रकार होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी 25 वर्ष घालून हे मटेरियल तयार केलं आहे. हे एका दिवसात तयार होणार नाही, आणि हे सांगतो की पुढच्या 50 वर्ष होणे नाही. कारण ज्या प्रकारचं डेव्हलपमेंट, ज्या प्रकारचे शास्त्रज्ञ, ज्या प्रकारचं तन्मन धन लोकांचे पूर्वी लावायची मनस्थिती होती, ती आजकालच्या लोकांमध्ये राहिली नाही. आजकाल लोकांना झटपट पाहिजे, काही न करता, अभ्यास न करता प्रत्येकाला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे, आणि हे पाहायचं आहे की पटपट मला मिळालं पाहिजे, उत्पन्न मिळालं पाहिजे, प्रोडक्शन मिळालं पाहिजे, आणि असर नाही मिळालं तर परत तुम्हीच दोषी. ते हे पाहत नाही की आपल्यामध्ये काही दोष आहे, आपण काही चुका करतो. आता आपण कोणकोणत्या चुका करतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे थोडक्यात, त्या बघा आणि मग मला सांगा की ह्या चुकांमध्ये आम्ही बदल करू साहेब, म्हणजे आमचं उत्पन्न वाढेल. आणि एक सांगतो, इथल्या 10 लोकांनी जरी मी सांगतो त्याप्रमाणे जर प्रोडक्शन वाढवलं तर पुढच्या वर्षी मी त्यांच्या स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर येईल, स्वतः येऊन त्यांची जमिनी बघीन आणि त्यांचं उत्पन्न वाढेल या दृष्टिकोनातून मदत करीन. फक्त मला हे पाहिजे, तुमची मानसिकता ही पाहिजे की मला मनापासून उत्पन्न वाढवण्यावर भर द्यायचा आहे. तर हे लक्षात घ्या की आम्ही जे झाडं लावले ते एकेका झाडाची ग्रोथ म्हणजे वाढ कशी आहे बघा तुम्ही, आणि तुम्ही जी झाडं लावता त्यांची वाढ कशी आहे बघा. या झाडाला, एका झाडाला 200 ते 400 ग्रॅमपर्यंत, 400 ग्रॅमपर्यंत शेंगा लागतात एकेका झाडाला. म्हणजे त्याचं जर तुम्ही नुसतं मल्टिप्लिकेशन जरी केलं, 15,000 झाडं एका एकराला किंवा 18,000 झाडं प्रति एकराला किंवा 21,000 झाडं असे कमी जास्त अंतरावर लावतो आपण, जमिनीचा मजदूर पाहून. काळी जमीन असेल तर जास्त अंतरावर झाडं लावतो. नंतर समजा साधी जमीन असेल तर कमी रेताळ जमीन असेल तर कमी याच्यावर लावतो, जास्त झाडांची संख्या आढळतो. आणि मग आपण म्हणतो की आमच्या झाडांची संख्या किती. तर याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल उत्पादनामध्ये 25 ते 30 क्विंटल उत्पन्न तसंच मिळत आहे.
म्हणजे 25 ते 30 क्विंटल उत्पन्न जर मिळू शकतं झाडामध्ये, एवढं त्या झाडाचं पोटेन्शियल आहे, तर मग आपण मार कुठे खातो आहे, आपण चुका कुठे करतो ते बघा. आता हे सगळे हायब्रिड्स तयार केले दाखवले तुम्हाला मी. आणि याची प्युरिटी महत्त्वाची आहे, कारण कसं आहे, आपण जे तयार करतो मटेरियल, ते मटेरियल कसं तयार करायचं याबद्दल तुम्हाला दिलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही सीड कसं तयार करतो गव्हर्नमेंट लेवलला वर, तर आम्ही एक सजेशन दिलं आहे की त्याला आपण व्हिलेज सीड बँक म्हणतो. व्हिलेज सीड बँकचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचंच बियाणं तयार करायचं. शेतकऱ्यांनी दुसऱ्यांच्याकडे जाऊन बियाणं तयार करायच्या मागे लागायचं नाही. स्वतःचं बियाणं कसं तयार करता येईल याच्यासाठी आम्ही काही शास्त्रज्ञांनी मिळून गव्हर्नमेंटला रेकमेंडेशन्स दिले, गव्हर्नमेंटने ते मान्य केले, आणि त्या दृष्टीने आम्ही तुम्हाला दाखवतो की एक पूर्णपणे सीड प्रोडक्शन कसं करायचं याचा अभ्यास करून पुढच्या 2-4 वर्षामध्ये बियाणं कमी पडणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही अभ्यास करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यासाठी ग्रामीण पातळी लेवलवर, तालुका लेवलला, तहसील लेवलला काय काय करायला पाहिजे तसा चार्ट तयार करून आम्ही ही एक प्रकारची संकल्पना मांडली आहे गव्हर्नमेंटसमोर, आणि गव्हर्नमेंटने ती मान्य केली आहे. आता गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की असे तुम्ही शेतकरी गट एकत्र या, आम्ही तुम्हाला अनुदान देतो, तुम्ही त्याचं उत्पन्न काढून स्वतःचं बियाणं स्वतः तयार करा. या दृष्टीने आपण एक प्रयत्नशील व्हायला पाहिजे, हा एक उद्देश महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट हे लक्षात घ्या की आता याच्यानंतर आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे, आणि नवीन तंत्रज्ञान करून अनेक वर्षाचा विकास करून आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून, जैव तंत्रज्ञानाचा वापर करून, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन गुणधर्म आपण टाकले आहेत त्यात, आणि अशा प्रकारचा मटेरियल तयार केला आहे. आता सांगायचं काय तात्पर्य लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगितलं की अधिक उत्पादन, तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कशात आहे सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग तुमचा आला, तुम्ही ज्या गोष्टीसाठी इथे आले एकत्र, तो भाग मी आता सुरू करतो इथे. हे बघा, अधिक उत्पादनासाठी काही जबाबदार घटक असतात. म्हणजे आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे तर प्रत्येकाला समजतं. मग उत्पन्न वाढवायचं आहे तर आपली जमीन कशी आहे, पहिला पॉईंट म्हणजे आपली जमीन कशी आहे. म्हणजे मोदीजींनी जे म्हटलं की स्वस्थ धरा तो खेत हरा, म्हणजे धरा जर चांगली असेल, जमीन चांगली असेल तर उत्पन्न चांगलं मिळेल. मग आपला प्रॉब्लेम कुठे आला आहे की आपल्या जमिनींचा आपण कधी माती परीक्षण करत नाही, आपल्या जमिनींमध्ये काय कमी आहे काय जास्त याचा कधी अभ्यास करत नाही, आपल्या जमिनींची योग्यता उपयोगिता काय आहे याचा कधी विचार करत नाही. आणि कोणतंही आपल्याला लोकांनी पूर्वीच्या लोकांनी लावलं म्हणून मी तसं करतो, लोक कापूस लावतात म्हणून मी कापूस लावतो, लोक तूर सांगतात म्हणून मी तूर लावतो, लोक म्हणतात म्हणून मी करतो, असं आपलं एकंदरीत त्या कृषी विज्ञान केंद्राच्या किंवा कोणाच्याही भरोशावर त्याला जाऊन विचारतो आपण की काय लावायचं, तो आपल्या पद्धतीने काहीतरी सांगून देतो की साहेब हे आज यावर्षी निघालेलं आहे, हे खूप चांगलं आहे, हे लावून टाका, उत्पन्नात खूप फरक पडणार. 2 बॅगा ह्या लावा, 2 बॅगा ह्या लावा, नशीब तुमचं आलं चांगलं, तुमचं नशीब गेलं तर तुम्ही. त्यांच्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे ह्याचं सळग उत्तर देतो. सुरुवात तुम्ही जमिनीपासून करा की तुमची जमीन कशी आहे. जमीन चांगली असेल तर जमिनीमध्ये काय काय घटक आवश्यक आहेत ते सांगतो. नंतर पेरणीची वेळ कोणती आहे, पेरणी जर चुकीच्या पद्धतीने पेरणी केली तर प्रॉब्लेम आहेत, ते नंतर सांगतो कसे येईल. पेरणीची पद्धत कशी आहे ही महत्त्वाची आहे की तुम्ही पेरणी कशी करता. नंतर वाणांची निवड, तुम्ही जे व्हरायटी म्हणून आपण कोणत्याही दुकानात जातो की साहेब आम्हाला चांगलं मटेरियल द्या, ते मटेरियल बरोबर मिळालं की नाही ते महत्त्वाचं आहे. बीज प्रक्रिया करतो की नाही महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं खतं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन, हे 5 व्यवस्थापनाचे जे प्रकार आहेत हे व्यवस्थित आपण केले तर उत्पादनामध्ये फरक पडलाच पाहिजे. याच्यातला एक जरी फॅक्टर चुकला तर मग आपण निसर्गाला किंवा याला दोष देतो की साहेब यावर्षी पाऊसच खूप जास्त पडला, यावर्षी कीडच खूप जास्ती आली, मग रोगच खूप जास्ती गेला. पण प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे ना. जर एखादी गोष्ट होणार आहे हे जर आपल्याला माहिती आहे, आणि आता इंटरनेटचा जमाना आहे, मॉडर्न आपण 21व्या शतकातले शेतकरी आहे, आपल्याला माहिती आहे की पाऊस केव्हा पडणार आहे, किती पडणार आहे, पडला तर कसा पडेल, कीड आली तर कोणती येऊ शकते याचा आपला अंदाज आहे, रोग पडले तर कोणते पडू शकते याचा आपला अंदाज आहे. तर त्याचा अभ्यास करून जर आपण समोर गेलो तर आपल्याला हा जो लोकांना प्रॉब्लेम येतो की साहेब माझी तर 10 क्विंटलची क्षमता होती जी, पण मला 2च क्विंटल भेटलं जी, ही जी भाषा असते ना, ही भाषा आपल्याला याच्यानंतर बंद करायची आहे की माझी क्षमता एवढी मोठी होती पण मला मिळालं काहीच नाही, असं बोलण्याची भाषा याच्यानंतर अशी येणार नाही.
हे तुम्हाला याची मी सरळ शाश्वती देतो. आता हे जे फॅक्टर्स आहेत याच्याकडे बघू आपण की प्रॉब्लेम काय आहेत. हे बघा की पहिली गोष्ट, जर तुरीच्या बाबतीत विचार केला किंवा कोणत्याही कडधान्याचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे. म्हणजे पाणी जेवढं येतं तेवढं पाणी निघून गेलं पाहिजे. जास्ती पाण्याची आपल्याला आवश्यकता नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे, अति पाण्यामुळे मूळ कुजव्या रोग होतो किंवा मुळं चढतात. म्हणून पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन, ज्याला आपण मध्यम जमीन म्हणतो की भारी जमीन म्हणतो, त्याप्रमाणे आपल्याला जमिनीची निवड करायची आहे. आपला जमिनीचा जो pH आहे, म्हणजे ज्याला सामू म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यामध्ये तो किती असावा. जमीन लक्षात घ्या, पाणथळ नसावी, पाणी साचून ठेवणारी जमीन नसावी, चोपण नसावी, आम्लयुक्त नसावी किंवा क्षारपण नसावी. आता क्षार जास्ती जमिनीत नको, आम्ल जमिनीत नको, चोपण जमीन नको, म्हणजे जमिनीत पाणी धरून ठेवणारी क्षमता खूप जास्ती नको, आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. आता लक्षात घ्या की पूर्व मशागत आपण करतो. पूर्व मशागतीत आपण सगळ्या गोष्टी करतो, आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची चूक कोणती करतो सांगतो तुम्हाला. सगळे लोक शेती करतात, सगळे लोक ट्रॅक्टरिंग करतात. तुम्ही उन्हाळ्यामध्ये खोल नांगरटी करता, 15-20 दिवसानंतर परत वरच्या 2-3 पाळ्या देता, सपाटीकरण करता, शेणखत टाकता. शेणखतामध्ये प्रॉब्लेम असा असतो, कुजलेलं असतं, कधी न कुजलेलं असतं, तुमच्या हातात काहीच नसतं, कारण आपण शेणखत आणूच शकत नाही तेवढ्या प्रमाणात. तर स्वतःच्या याच्यावर शेणखत कसं तयार करता येईल याचा आपण अभ्यास करू शकतो. स्वतःचाच खत कसं तयार करता येईल हा अभ्यास करणं आज फार महत्त्वाचं आहे, आणि त्या दृष्टिकोनातनं ज्या मेथड्स आहेत त्याचा विचार करण्याची गरज आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की आता आपण जमिनीचा तयारी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चूक कुठे करतो लक्षात घ्या. जमीन तयार केली आपण, जमीन तयार केल्यानंतर आपण जी पेरणी करतो ती सरी वरंबा पद्धतीवर करत नाही. सरी वरंबा पद्धतीवर करत नसल्यामुळे पाणी आपल्या शेतात जे टाकतो किंवा पाणी वरतून जे पडतं ते सगळं पाणी धरून ठेवतं, आणि पाणीचा निचरा होत नाही. त्याच्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे आणि पाणी धरून ठेवल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये काही भाग असे तयार असतात जिथे पाणी साचून राहतं, आणि काही भागामध्ये पाणी निघून जातं. तर जिथे पाणी जास्ती साचून राहतं त्या भागामध्ये बी मार खातं आणि झाडं उगवतच नाहीत मग, किंवा त्या भागात तो जो पॅच असतो तो भाग कमी जास्ती याचा तयार होतो. म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याला उत्पादन क्षमता चांगली पाहिजे हे माहिती आहे, तेव्हा पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही गोष्टी करायची असेल तर सरी वरंबा पद्धत वापरावा. याने उपयोग हा होईल की तुमचं जेवढं पाणी जास्ती पडलं तर निघून जाईल, कमी पाणी पडलं तर ते त्याचा जितकं इफेक्ट होणार नाही पाणी धरून ठेवते जमीन. म्हणून लक्षात ठेवा की 75 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटर, म्हणजे 2 ओळीतलं अंतर 100 सेंटीमीटर आणि 2 झाडातलं अंतर 75 सेंटीमीटर, असं एकंदरीत अंतर आपण ठेवायचं. हे मी दाखवलेलं आहे की 2 तुरीच्या झाडाचं अंतर किती ठेवायचं आणि 2 ओळीतलं अंतर किती ठेवायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला लक्षात येईल की या लागवडीमध्ये प्रत्येक जागेमध्ये तुमचं झाडं व्यवस्थित बसली, जवळपास एकराला 15,000 झाडापर्यंत बसतील, आणि ही झाडं बसल्यानंतर त्याचा वापरही व्यवस्थित होईल. पूर्ण क्षमतेने एका एकरात जितकी झाडं बसायला पाहिजे तेवढी झाडं बसल्या जातील. दुसरी गोष्ट, पेरणीची वेळ बघा की जूनचा पहिला 15वाडा हा तुरीसाठी व्यवस्थित असतो, आणि लक्षात घ्या की जमिनी वापसा आल्यावर पेरणी करा. 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असं मी का म्हटलं याचं कारण लक्षात घ्या. बरेच कास्तकारांना आपल्या घाई असते की मी पहिला शेतकरी, माझी सगळ्यात पहिले पेरणी झाली म्हणून त्यांना अवॉर्ड पाहिजे असतो आपल्या शेतीमध्ये, की सगळ्यात पहिले अवॉर्ड मला मिळाला पाहिजे, बक्षीस मिळालं पाहिजे की सगळ्यात पहिलं काम मी केलं. तर लक्षात घ्या, जोपर्यंत तुमच्या जमिनीत पाणीच नाही आणि तुम्ही जर बियाणं टाकलं आणि ते बियाणं गेलं तर त्यात कंपनीचा दोष नाही आहे. प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी असल्याशिवाय जमिनीमध्ये किंवा 100 मिलीमीटर पाऊस असल्याशिवाय पेरणी करू नये, हे महत्त्वाचा भाग. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, तुरीचं पीक हे प्रकाश संवेदनशील आहे, म्हणजे प्रकाशाच्यावर अवलंबून आहे ते, त्यामुळे त्याची पेरणी लांबवू नका. जुलैनंतर पेरणी करू नका, 15 जुलैनंतर शक्यतो पेरणी करू नका. आता लक्षात घ्या की ही जी पेरणी केली आहे इथे 2 बिया एका ठिकाणी लावल्यात, 2 बिया एका ठिकाणी लावल्यात. आपली पद्धत बघा काय आहे. आपली पद्धत अशी आहे, 8 ते 10 बिया आपण एका ठिकाणी लावतो.
आपण काय करतो, गुच्छेचे गुच्छ म्हणजे 10 ते 15 बियाणं घ्यायचे, एका ठिकाणी लावून द्यायचे, ते 10 ते 15 झाडं वाढत बसतात. याच्या विरोधात अशी जर आपण पेरणी केली की एका ठिकाणी एकच झाड लावलं किंवा 2 झाडं लावले तर झाडाची वाढ मी जशी झाडं दाखवली पूर्वी त्या प्रकारे होते. आणि तुम्ही जर एकाच ठिकाणी 10 ते 15 झाडं लावले तर झाडाची वाढ आपल्या पारंपरिक पद्धतीसारखी होते. म्हणून अशी झाडं लावू नये, एकाच ठिकाणी जास्त रोपं ठेवू नये. दुसरी गोष्ट, मी या गोष्टी कव्हर केल्या पेरणीच्या पद्धतीत. योग्य पद्धत कोणती सांगितली, एकाच ठिकाणी जास्त रोपे ठेवू नये हे सांगितलं. नंतर वाणाची निवड करावी, योग्य वाणाची निवड करावी हे सांगितलं. बीज प्रक्रिया करावी याबद्दल सांगितलं. नंतर खत व्यवस्थापन कसं करायचं त्याबद्दल सगळ्या लोकांना माहिती आहे. महत्त्वाची लक्षात घ्या की मी परत सांगतो की तूर हे द्विदल पीक म्हणून नत्राची आवश्यकता नाही. नत्र स्फुरत पालापेक्षा नत्राची आवश्यकता डायरेक्ट नाही. माती परीक्षणाच्या अहवालानुसारच खतं द्या ही माझी दुसरी महत्त्वाची रिक्वेस्ट आहे. कारण लक्षात घ्या की बऱ्याच वेळेस आपण आपला पैसा खतामध्ये वाया घालवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की झिंक सल्फेटचा वापर करा, त्यांनी उत्पादनात तुरीत डेफिनेटली फरक पडतो असा अनुभव आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की तण व्यवस्थापन फार महत्त्वाचा भाग आहे. कारण तणामुळे आपल्याला उत्पादनात घट होते. आणि हे लक्षात घ्या की रासायनिक तणनाशकांचा वापर करायचा असेल तर तज्ज्ञांना भेटा. तुरीच्या एक महत्त्वाची अडचण असते की लोकांना हे समजत नाही की साहेब मला तणनाशक मारायचा म्हणतात आणि ते केव्हाही मारतात. आता तणनाशकाचा वापर केव्हा करायचा हे फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातच तणनाशकाचा वापर व्हायला पाहिजे. म्हणजे पेरणीच्या आधी किती, पेरणीनंतर केव्हा या दृष्टीने विचार करूनच काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. कारण पाणी केव्हा द्यायचं हे महत्त्वाचं. 3 महत्त्वाच्या तुरीच्या अवस्था आहेत. एक कळी अवस्था, दुसरा फुलोऱ्यावरची अवस्था ज्याला मराठीत आपण चलपा म्हणतो, आणि तिसरं शेंगा भरण्याची अवस्था. हे लक्षात घ्या, या 3 अवस्थेपैकी जर योग्य अवस्था पकडून पाणी दिलं तर निश्चित मी सांगितलं त्याप्रमाणे 30% म्हणजे 30% उत्पन्नात वाढ होईल. लक्षात आलं का? पाणी व्यवस्थापनाचं मॅनेजमेंट केलं 30% उत्पन्नात वाढ होईल. तण व्यवस्थापनाचं मॅनेज केलं 15% उत्पन्नात वाढ होईल. खत व्यवस्थापनाचं मॅनेजमेंट केलं 20% उत्पन्नात वाढ होईल. योग्य वाणाची निवड केली 30% उत्पन्नात वाढ होईल. याचा अर्थ काय आहे की आपण जर का समजा उत्पादनाचं काम व्यवस्थित केलं तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. दुसरा महत्त्वाचा कंडिशन म्हणजे रोग. आता हे लक्षात घ्या की मी तुम्हाला 2 प्रकारचे महत्त्वाचे रोग सांगितले. या रोगांचा अभ्यास असा आहे की आपला 30 ते 100% नुकसान झालेलं आहे असं दिसतं. म्हणजे हे लक्षात घ्या की पूर्ण नुकसान जे झालेलं रोगांचं हे कशामुळे होतं हे याचा अभ्यास करा. आणि हे सगळे 5-6 प्रकारचे महत्त्वाचे रोग आहेत. आता लक्षात घ्या की ह्या रोगांमुळे किती नुकसान झालं ते 30 ते 100%. म्हणजे मला सांगा, जर तुम्हाला प्रतिकारक शक्ती असलेलं वाण दिलं मी तर हा रोग संपला. म्हणजे तुमचं 100% उत्पन्न इथे आलं. म्हणजे वाण निवडतानाच वाण असं निवडायचं की याच्यामध्ये प्रतिकारक शक्ती आहे की नाही. दुकानदाराला विचारायचं, का रे बाबा याच्यामध्ये मर रोग प्रतिकारक शक्ती आहे का, असेल तरच दे तू, नाही तर कोणीतरी आणून दिला म्हणून देतोय असं नको करू. म्हणून हे महत्त्वाचं लक्षात घ्या की मर रोगासाठी हे महत्त्वाचा पॉईंट सांगितला. त्याच्यामध्ये मर रोग कसा येतो, काय येतो याच्याबद्दल डिटेल सांगता येईल पुढे. दुसरी गोष्ट, ह्याला उपाय काय मर रोगासाठी तो दिला आहे मी की दरवर्षी पिकं पद्धतीत बदल करा, तुमचा रोग हा हळूहळू कमी होईल. नंतर फायटोप्थेरा ब्लाइट म्हणून दुसरा रोग आहे, याचासुद्धा आपण विचार करता येईल. फायटोप्थेरा ब्लाइटमध्ये मूळ जे असतं, स्टेम जी असते त्याचा कंडिशन अशी होते. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये वांज रोग सांगितला. याही रोगामध्ये कंडिशन वेगळी राहते. वांज रोगामध्ये व्हायरस असतो आणि हा ॲफिडद्वारे, म्हणजे व्हायरस असतो, स्टेरेली मोझॅक व्हायरस आहे, त्याच्याद्वारे हा माईटद्वारे, म्हणजे माईट कीटक जे असतं त्याच्याद्वारे हा ट्रान्समिट होतो. आता कीड व्यवस्थापनामध्ये लक्षात घ्या की आपल्याला कीडचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि इथे थोडा वेळ मी जास्त घेणार, कारण मला असं लक्षात येतं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं सगळं काम इथपर्यंत चांगलं असतं. कुठपर्यंत? पाण्यापर्यंत चांगलं असतं, पीक चांगलं येतं, एका ठिकाणापर्यंत, एका लेवलपर्यंत पीक आणतात. मग भुसकाळात कुठे पडतात शेतकरी की साहेब कीड आली आणि पीक खाऊन गेली. कारण हे समजतच नाही आपल्याला की तुरीच्या पिकावर 3 महत्त्वाचे प्रकारच्या किडी आढळतात. एक म्हणजे पाने गुंडाळणारी अळी,
शेंगा पोखरणारी अळी आणि शेंग माशी पिसारी पतंग ज्याला आपण म्हणतो, या 3 प्रकारच्या अळ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत की ज्या तुरीच्या पिकाचं 30% ते 50% कधीकधी ते 100% नुकसान करतात. याचा अर्थ असा आहे की त्या कोणत्या, त्या कशा, त्या ओळखणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्यावर ज्यांनी नियंत्रण मिळवलं त्याचं उत्पन्नामध्ये 1.5 पटीने निश्चित फरक पडेल. आता बघा की केव्हाही उठसूट आलं आणि फवारा मारले असं काम करायचं नाही आपल्याला. त्याच्यासाठी लक्षात घ्या की आपल्याला झाडाचं जे पान असतं, झाडाच्या पानाचा खालचा भाग पाहायचा. झाडाच्या पानाच्या खालच्या भागामध्ये जर अंडे दिसले आणि त्याची संख्या जर 5 अंड्याची अशी 5, 6, 10 अंडे दिसले तर आपण ते मोजायचे आणि अंदाज घ्यायचा की ही जी झाडं आहेत याच्यावर संख्या किती आहे आणि त्यानुसार आपण ठरवायचं की आता आपल्याला फवारा मारायचा की नाही मारायचा. आपण समजा असं ठरवलं की आपल्याला ओव्हरऑल जर विचार केला त्या सगळ्या गोष्टीचा तर आपल्याला किडी किती आल्यात याचा अंदाज येतो. आणि एक लक्षात घ्या की पहिल्यांदा आपण जर विचार केला तर ही शेंगा पोखरणारी अळी असते, त्याला हेलिकोवर्पा म्हणतात. ही सगळ्यात भयानक अळी या तुरीतली आणि या अळीमुळे 50% उत्पन्नावर घट येऊ शकते. ही अळी जे आपलं खाली पडलेले जे पानं असतात किंवा खाली पडलेले जे काही तुमचं मटेरियल असेल त्याच्यामध्ये त्यांचे अळ्या या अनेक फॉर्ममध्ये असतात आणि त्या तिथे वास्तव्य करतात आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती आहे तेव्हा त्या वरती येतात. दुसरं ही पॉट बोरर नावाची अळी आहे, दुसरी मरुका नावाची अळी आणि याच्यामध्ये ह्या अळीचा वापर ह्या अळीवर मरुकावर, आता मरुका हा जो प्रकार आहे हा वाढला आपल्या इकडे. पूर्वी याचा अटॅक आपल्याकडे कमी होता, पूर्वी हेलिकोवर्पा जास्ती होता, आता मरुका पण यायला लागला. आणि तिसरं म्हणजे पॉट बोरर, लीफ वेबर. आता लक्षात घ्या की हे तुम्ही हा चार्ट जो आहे हा लिहून घ्या थोडा, याच्यामध्ये फायद्यात राहाल तुम्ही. सिच्युएशन अशी आहे की पहिली फवारणी तुम्ही कळी अवस्थेत दिली, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की तुम्ही महागडं औषध टाळलं आहे. इथे तुम्ही महागडं औषध वापरणं टाळलं आहे. दुसरी जी फवारणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं महागडं औषध, ज्याला आपण 300 रुपये प्रति एकरी खर्च लागेल असं केलं आहे. तिसरी फवारणी जी आहे त्याच्यामध्ये थोडंसं जास्ती कॉन्सन्ट्रेशनचं औषध वापरलं आहे. म्हणजे आपण चूक कुठे करतो की आपल्याला दुकानदार जो असतो तो पहिल्या दिवसापासूनच हाय कॉन्सन्ट्रेशनचं औषध वापरायला भाग पाडतो आणि तो दुकानदार काय करतो की मी हे देतोय तुम्हाला, हे घेऊन जा तुम्ही, याने ते नक्की अळी मरते. ती अळी काही मरत नाही. म्हणून लक्षात ठेवा की हा जो पूर्ण इफेक्ट आहे हा कमी करायचा असेल तर आपण ग्रॅज्युअली हळूहळू आपल्या कीडनाशकाचं प्रमाण वाढवलं पाहिजे. एकदम वाढवलं तर प्रॉब्लेम आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की कीड नियंत्रणामध्ये अवस्था ओळखा, किडी ओळखा, औषधं ओळखा आणि त्याचं योग्य प्रमाण वापरा. काही याच्यात अडचण असल्यास मला सांगा, याच्यानी निश्चित फरक पडेल. आता निंबोळीचा अर्क आणि निंबोळ्या याचा प्राथमिक पद्धतीने वापर करण्याला हरकत नाही. दुसरी गोष्ट, आपण नवीन प्रकारच्या मेथड्स शोधून काढल्यात. बायोलॉजिकल कंट्रोल म्हणतो आपण त्याला, जैविक नियंत्रण म्हणतो. जैविक नियंत्रणाच्या मेथड्स नवीन आहेत. कधीकधी मित्र पक्षी असतात तेच किडी कमी करतात, त्याचा व्यापार आपण करायला हरकत नाही. हे सगळे मित्र किडी आहेत. काही मित्र किडी, काही मित्र पक्षी, याचा आपण कधी करत नाही विचार. आता बघा तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचा भाग, काही जे आपले शेतकरी बांधव आले आहेत त्यांनी मला विचारलं की आमची तूर तयार झाली, आता 80% शेंगा वाळल्यावर तूर काढावी असं आपण म्हणतो. म्हणजे काय की जनरली तूर खुळखुळ वाचायला लागते. साधी सोपी पद्धत, जर आपण हलवली तर खुळखुळ वाचते. अशी जर वाजली तर याचा अर्थ ती थोडं आता मॅच्युअर झाली, ती कापायला हरकत नाही आणि काढल्यानंतर ती आपण साठवणूक करून ठेवावी. आता लक्षात घ्या की आपण जनरली ज्या पद्धतीने हार्वेस्टिंग करतो, थ्रशिंग करतो, ही मेथड सगळेजण करता आपल्याला माहिती आहे.
या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण जातो, हे सांगायची गरज नाही. पण हे लक्षात घ्या की आता तूर तयार केली, तूर तयार केल्यानंतर तुरीची डाळ जर तयार करायची असेल तर तुरीच्या डाळी करण्याची प्रोसेस कठीण नाही. आज 1.5 लाखापासून तर 5.5 लाखापर्यंत वेगवेगळ्या टनाच्या हिशोबाने तुरीची डाळ तयार करण्याचे यंत्र अवेलेबल आहेत. आणि त्या प्रोसेसमध्ये आपण बचत गटाच्याद्वारे आम्ही ही जी प्रोसेस आहे पूर्ण तुरीची डाळ करण्याची, ही प्रोसेस स्टँडर्डाईज केली. आणि तुरीच्या डाळीमध्ये कुठे कुठे लोक प्रॉब्लेम करतात हे याच्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की जर तुम्ही स्वतः प्रात्यक्षिकरित्या बघितलं तुम्हाला जास्त सोपं पडेल ते. आणि या पद्धतीने जर आपण तुरीची डाळ तयार केली तर त्याचा आपण सहजरित्या विक्री करू शकतो. आता साधी गोष्ट लक्षात घ्या, आज जर आपण DD किसानवर पाहिलं तर 6,000 रुपये प्रति क्विंटल तुरीचा भाव आहे. आणि डाळीचा भाव पाहिला तर जवळपास तो शक्यतो 80 ते 100 रुपयाच्या जवळपास जातो आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला 20 रुपये ते 30 रुपये ते 40 रुपयापर्यंत प्रति किलो हा जास्ती फायदा डाळीपासून मिळू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की नुसती तूर विकण्यामध्ये फायदा नाही. जर इमर्जन्सी असेल तर डेफिनेटली विका, अर्धी तूर विका, अर्धी तुरीची डाळ तयार करा, त्यामुळे तुम्हाला जास्ती फायदा होईल. आणि हे लक्षात घ्या की ही जी प्रोसेस आहे दाल मिलची ही अतिशय कठीण नाही. तुरीची डाळ करणं ही फार अगदी कठीण गोष्ट आणि जमणारच नाही, असं कधी होणार नाही. याचा पूर्ण वापर करा आणि निश्चित जास्त फायदा मिळवा. आता ही प्रोसेस करताना काय काय केलेलं गेलेलं आहे, आता आमचे जे फार्म्स आहेत, ज्या फार्म्सवर आम्ही हे लावलं आहे स्वतः, त्याचं उत्पन्न हे 15 ते 20 क्विंटलच्या जवळपास जातं. जवळपास 10 क्विंटलपर्यंत उत्पन्न शेतकऱ्यांनी आम्ही मिळून घेतलं आहे एकरी. याचं तुम्हाला हे उदाहरण म्हणून फक्त दाखवतो आहे झाडं की याची झाड बघा, याची ग्रोथ कशी झाली आहे बघा. आणि माणूस बघा, झाड बघा, याची ग्रोथ कशी होते हे बघा, याची डेव्हलपमेंट बघा कशी झाली आहे. आणि अतिशय गरीबातला गरीब शेतकरी ज्याच्याजवळ 1 एकर, अर्धा एकर, 2 गुंठे 4 गुंठे जमीन आहे, तो सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकला आहे, हे लक्षात घ्या. आणि हे लक्षात घ्या की डाळ हे आपल्या भारतातला अन्नातलं महत्त्वाचं पीक आहे. त्यामुळे याचं महत्त्व कधीही कमी होणार नाही. आपल्या मुलाबाळांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत याची गरज, शाळांपासून तर मोठ्या ऑफिसेसपर्यंत याची गरज ही आपल्याला माहिती आहे. आणि लक्षात घ्या की स्वामीनाथन जे माझे गुरु होते, एम एस स्वामीनाथन, ज्यांनी भारतात हरित क्रांती आणली, ते माझ्या गुरूंचे गुरु होते. त्यांनी जे काही शिकवण दिली, त्यांच्या शिक्षणाने आमच्यापर्यंत काही गुणधर्म आले, त्याचं जे काही थोडंफार ज्ञान आम्हाला मिळालं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. आणि याचा प्रयत्न जर तुम्ही वापर केला तर यांचं असं म्हणणं आहे की जर शेती चुकली तर आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी चुकतील. म्हणजे त्यांचं इंग्रजीमध्ये म्हणणं आहे की इफ ॲग्रिकल्चर फेल्स एव्हरीथिंग एल्स विल फेल. म्हणजे जगामधला कुठलाही मोठातला मोठा धनाढ्य माणूस हा मोठा राहू शकत नाही जर तो शेतीमध्ये परफेक्ट नसला तर. म्हणून शेतीला खूपच मोठं महत्त्व आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, आता हे तंत्रज्ञान काय आहे हे मला शिकायला 30 वर्ष लागले. मी 30 वर्ष शिकलोच फक्त. ते तुमच्यासमोर 30 मिनिटामध्ये 1 घंट्यात काहीतरी सांगायचा प्रयत्न केला आम्ही. आता मला समजत नाही की 30 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर 30 मिनिटात आपण काय सांगणार. टॉपिक दिला होता म्हणजे टॉपिक दिला होता संकरित तूर लागवड आणि बीज उत्पादन तंत्रज्ञान. पॅम्पलेटमध्ये आलं छापून डाळ उत्पादन. आता डाळ उत्पादनावर बोलायचं तर काय बोलायचं तर मी पहिले बोललो. म्हणजे अडचण लक्षात घ्या की व्यक्तीची सुद्धा अडचण होते बऱ्याच वेळेस. आम्ही काही फार मोठे नाही, आम्ही तुमच्यासारखी पहिले म्हणजे मी स्वतः तुमच्यासारखा शेतकरी आहे आणि तिथून तो तयार झालो आहे. तर हे लक्षात घ्या की माझा या माणसावर विश्वास आहे. याचं नाव नॉर्मन बोरलॉग. या माणसाचं म्हणणं असं की जगात जर तुम्हाला स्वतः सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर सगळ्यांना अन्नधान्याची कमतरता राहिली नाही पाहिजे. देशातला प्रत्येक देश, ज्याला आपण थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणतो, डेव्हलपिंग कंट्री म्हणतो, डेव्हलप म्हणतो, जी दरी आहे ती कमी असती व्हायला पाहिजे. म्हणून आपल्या देशाला दुसऱ्या हरित क्रांतीची गरज आहे. म्हणून लक्षात घ्या की स्मार्ट शेतीसाठी नवे व्हिजन म्हणजे जे 8वं ॲग्रो व्हिजनची कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, परिसंवाद हा जो आपण आयोजित केला आहे. आणि याच्यासाठी मी धन्यवाद देऊ इच्छितो आमच्या मुख्य प्रवर्तकांना, नितीनजी गडकरींना आणि अनेक सहभागी असलेल्या लोकांना की ज्याच्यामध्ये आमचे सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर CD माई, आमचे कन्व्हेनर गिरीशजी गांधीजी,
रमेशजी मानकरजी आणि रवी बोरटकरजी या लोकांनी अतिशय उत्कृष्ट आयोजन इथे केलं आणि आम्हाला जे काही येत होतं त्याचा थोडाफार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आम्ही या पद्धतीने केला. आता याच्यामध्ये असं आहे की हा विषय खूप मोठा आहे आणि उत्पादन वाढलंच पाहिजे हा आपलं महत्त्वाचं म्हणणं आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे आणि आपण जर संयम व्यवस्थित ठेवून काम केलं तर निश्चित आपल्या उत्पन्नात फरक पडेल. एवढं बोलून मी माझं सध्याचं भाषण संपवतो. फ्रॉम दिस ॲग्रोविजनतर्फे एक मोमेंटो म्हणून मी सरांना